देखना है, एक तरफ अंगद पाटिल है तो दूसरे तरफ भूषण पाटिल है। आज मौसम बहुत ही सुहाना है। जो गर्मी की तमाज़त थी वो कम हो चुकी है। अब ठंडी हवा के तेज़ झोंके मैदान पे बह रहे हैं। फिर से मैं कहूँगा, 7 सुरों से संगीत पूरा होता है, 7 रंगों से कहकशा धनक पूरा होती है। लेकिन आज लेट जगन्नाथ स्मृति चषक में 6 सुपर 6 कमेंटेटर्स हैं। पहली इनिंग में मेरे साथ मिस्टर आईपीएल कुणाल दत्ते जुड़ चुके हैं। दूसरी इनिंग में आप वॉइस ऑफ इंडिया सर हरीश पंड्या को सुनेंगे चंदू शेट्टे जी के साथ। मैचॉट आवाज। सलामीची जोडी मैदानामध्ये आणि 2 बॅटर, त्याच्यामध्ये करण बेडेकर जो आगासनचा खेळाडू आणि दुसऱ्या बाजूला भूषण पाटील आपल्याला पाहायला मिळतोय जो तुर्भे गावचा खेळाडू आहे। अंगद पाटील इनामपुरीचा खेळाडू, पहिलं षटक टीमचा कॅप्टन इथे घेऊन येईल। करण बेडेकर सध्या भन्नाट फॉर्म मध्ये। आगासन टीमचा आपण विचार केला तर ओमसाई आगासन या टीम मध्ये तो सातत्याने चांगलं क्रिकेट खेळत आलाय। म्हणजेच काय तर एक चांगला सामना रंगेल। टीम सोहम 11 ठाणे विरुद्ध आदित्य प्रिया लॉजिस्टिक या दोन टीमच्या दरम्यान। टॉस इथे जिंकलाय आदित्य प्रिया लॉजिस्टिक पनवेल या संघाने आणि टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। मोतीरामजी दळवी यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय सोहम 11 ठाणे। दुसऱ्या बाजूला दीपकजी चौहान यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आदित्य प्रिया लॉजिस्टिक। अंगद पाटिल बहुत ही बढ़िया बैटल। संकेत पाटिल है मोर्चे पे, सामना करेंगे करण बेडेकर। नॉन स्ट्राइक पे भूषण पाटिल। फील्ड की जमावट, खेल की शुरुआत, शॉर्ट थर्मेन, शॉर्ट फाइन लेग, स्क्वायर लेग 30 गज के दायरे में, बैकवर्ड पॉइंट है, कवर है, एक्स्ट्रा कवर है, मिड ऑफ है। 2 खिलाड़ी इस सर्कल के बाहर हैं। आकाश तारेकर इस वक्त लगभग वाइडिश लॉन्ग ऑन पे हैं, जबकि मिड विकेट पर अक्षय पवार। संकेत, पहली गेंद कट के अंदर की जानी भाई, कमाल की गेंद थी और बोल्ड कर दिया है पहली इन कटर गेंद पर वहां पर बल्लेबाज करण बेडेकर को। मोठी विकेट, पहिली विकेट, मोठा धक्का। पहिलाच बॉल पडल्यानंतर काय आतमध्ये आलाय। चांगला ऑफ कटर इथे टाकलाय अंगद पाटीलने। कट करण्याचा प्रयत्न, चारी मुंड्या चीत केलं फलंदाज करण बेडेकरला आणि पहिलाच बॉल हा पडला कुठे, आउटसाइड द ऑफ स्टंप आणि लेग स्टंपची बेल्स घेऊन गेलाय। याच्यावरून अंदाज लावा काय बॉल होता। पडल्यानंतर आतमध्ये चांगलाच वळला बॉल आणि मोठी विकेट प्राप्त केली आहे। पहिल्याच ओव्हरमध्ये संकेत पाटील बदल केलाय, अंगदच्या जागेवर संकेतकडे बॉल सोपवला आणि ते विकेट प्राप्त झाली। I think Kunal, this is the dream ball. This is the dream start from Aditya Priya 11 Panvel. What a ball indeed! Pitching around the off stump and cutting back to the batsman. कुणाल, हम कह सकते हैं इन कटर नहीं बल्कि इन डिपर थी, जिस तरह से बेल्स लेके गई। गजब की शुरुआत संकेत की तरफ से। संकेत पाटिल नए बैटर मैदान पे आते हुए। धीरज भोईर, सेम फील्ड है। संकेत पाटिल धीरज भोईर के लिए कमाल का स्ट्रोक है, स्टैंड एंड डिलीवर, लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर 4 रन। मयूर ग्रुपच्या वतीने गाजतय जोशान सामना, मयूर ग्रुपच्या वतीने गाजतय जोशान सामना। स्वर्गीय थँक यू। जगन्नाथ चांगला ऑफ ड्राईव्ह इथे पाहायला मिळाला, हलकासा पुढे टाकला बॉल। यावेळेला मात्र धीरजने कोणती चूक केलेली नाहीये। मिड ऑफच्या डोक्यावरून बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे। चांगला लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह। 4 धावा मिळतात। टीमची धावसंख्या 4-1 अशी परिस्थिती सध्या पहिलं षटक सुरू असताना। एब्सोल्युटली ट्रू। आगे रखी हुई गेंद थी, पावर प्ले चल रहा है, टिपिकल पावर प्ले स्ट्रोक।
संकेत के गेंद स्लॉक स्वीप की कोशिश, फिर अच्छी वापसी की थी और तीसरे अंपायर को वहां पर ऑन फील्ड अंपायर ने साइड लाइन नो बॉल चेक के लिए भेजा है। कमाल का ओवर चल रहा है। पहली गेंद ड्रीम गेंद थी, दूसरा शॉट जबरदस्त और तीसरी गेंद भी बहुत तेज अंदर कटी थी। यही कारण है कुणाल सर के पॉपिंग क्रीज, जो रिटर्न क्रीज है उसका अच्छा इस्तेमाल करते हैं साइड लाइन की। हालांकि अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में कई ऐसे गेंदबाज थे, मनोज प्रभाकर स्पेशली इस तरह की गेंदबाजी करते थे। टीव्ही अंपायरचं काम इथे वाढलंय. राम पाटोळे तिथे आहेत टीव्ही अंपायर म्हणून आणि आता ते चेक करतील एक्झॅक्ट हा बॉल नो बॉल आहे की नाही. इट्स अ नो बॉल. योग्य निर्णय ऑनफील्ड अंपायरचा. त्यांनी टीव्ही अंपायरची मदत घेतली, नो बॉल घोषित केलाय. म्हणजेच काय आता नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट आणि त्याचा ॲक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर दाखवला जातो. tenniscricket.in माध्यमातून का नो बॉल देण्यात आला. साईड लाईनला पूर्णपणे कट केलं गोलंदाजाने आणि त्याच्यामुळे इथे नो बॉलची घोषणा करण्यात आलेली आहे टीव्ही अंपायर कडून. आता असेल पुढचा बॉल फ्री हिट. कमाल का टेलीकास्ट आप देख रहे हैं। टेलीकास्ट दुनिया का अजूबा tenniscricket.in। फ्री हिट आता हुआ संकेत पाटिल सामना करेंगे धीरज भोईर। राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए ऑफ स्टंप के बाहर निकल के गेंद को खेलना चाहते थे, फिर गेंद अंदर आई, फिर बीट किया। देखिए अंपायर की तरफ आशा बड़ी नज़र से देखा था और फिर से वाइड के लिए तीसरे अंपायर की मदद ली गई है। मेरे ख्याल से बैटरों ने रिव्यू लिया है। यस, अंपायर हॅरीने हा आता निर्णय पोचवलाय टीव्ही अंपायरकडे, कारण बॅटरचा हा रिव्ह्यू आहे आणि बॅटरने हा रिव्ह्यू घेतलाय. पाहूया आता. ऑनफील्ड अंपायर हरी एंड अंपायर जय पवार जेपी पैनल के सरबरा। इट्स अ फेयर डिलीवरी। बैटिंग साइड का जो रिव्यू है वो अब खत्म हो चुका है। 5 रन 1 विकेट। सोम 11 ठाणे पहले बल्लेबाजी कर रही है। आदित्य प्रिया 11 पनमेल के सामने। बॉलिंग अभी भी जबरदस्त कर रहे हैं संकेत पाटिल। ओ फिर कट के अंदर की जानी भाई। यस इज आउट। LBW पिछले पांव पे चले गए थे, कुछ सोचा समझा और फिर उंगली आसमान में और ये लगने वाला सोम 11 ठाणे को दूसरा झटका। लगातार दुरू दुरून संग येती चषकान खेळाया, प्रेक्षक सारे मैदानावरती आले मजा लुटाया. दुरू दुरून संग येती चषकान खेळाया, प्रेक्षक सारे मैदानावरती आले मजा लुटाया. भली मोठी ती ट्रॉफी भरते आज हो डोळ्याना, भली मोठी ती ट्रॉफी भरते आज हो डोळ्याना. स्वर्गीय जगन स्मृती चषक करतै संगाना दिवाना. स्वर्गीय जगन स्तुती चषक करते संघाना दिवा. थँक्यू रॉनी. खूप चांगलं संगीत आपण पाहतो या स्पर्धेसाठी. परमेश माळी आणि सोनाली भोईर यांच्या आवाजामध्ये हे बद्ध संगीत तुम्ही ऐकताय. आणि इथे एक महत्त्वाची विकेट प्राप्त झाली आहे संकेत पाटीलला. लगातार ऑफ ब्रेक पडल्यानंतर आतमध्ये येणारे बॉल त्याचे राईटी बॅटरसाठी. मागचाही बॉल स्टंपच्या वरून गेला, या बॉलवर बॉल आतमध्ये आणला, पायाचा वेध घेतला. पंचांसाठी इथे एक सोपी अपील होती, त्यांनी ती उचलून धरली आणि बाद घोषित केलेला आहे धीरज भोईरला. म्हणजेच काय तर या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 विकेट गमावलेल्या आहेत सोम 11 ठाणे या संघाने. ठाणे संघ थोडासा पिछाडीवर वाटतोय कारण गोलंदाजी भन्नाट केली आहे मुरबीच्या संकेत पाटीलने. देखिए कुणाल सर टफ विकेट है और इस विकेट में हमने देखा कि गेंदें काफ़ी घूम भी रही है। जिस तरह की गेंदबाजी कर रहे हैं संकेत पाटिल। बहुत थोड़ी
नए बैटर बल्लेबाज मैदान में आ चुके हैं। मयूर देवकर, संकेत पाटिल, फिर अंदर आती हुई गेंद, फिर बैकफुट पे जाके आड़े बल्ले से खेलने की कोशिश। कमाल की बॉलिंग कर रहे हैं संकेत पाटिल। संकेत पाटिल इस मरतबा फिर अंदर आई, ज्यादा कटी वाइड घोषित किया अंपायर ने। 1 रन और आता हुआ स्कोर में, स्कोर आगे सरकता हुआ 6 पे पहुंचा है। अभी भी रनों के लिए जूझना पड़ रहा है पहले पावर प्ले में। फिर अंदर आती हुई गेंद बल्ले के अंदर लगी, पिछले पांव पे चले गए थे। 1 रन आता हुआ। और सबसे बड़ी बात है कुणाल सर के बल्लेबाजों को पीछे ही खेलने पे मजबूर रखा। कमाल का ओवर संकेत पाटिल का, केवल उन्होंने 7 रन दिए और 2 झटके 100 में 11 ठाणे को दिए। या ओव्हरमध्ये एकही असा लेग कटर राईट बॅटरच्या अगेन्स्ट त्याने टाकलेला नाहीये। सातत्याने पडल्यानंतर आतमध्ये ऑफ ब्रेक पडल्यानंतर सगळे बॉल आतमध्येच येत होते। त्याच्यामध्ये 2 विकेट त्याला मिळाल्या। एक तर पहिल्याच बॉलवर क्लीन बोल्ड केलं फलंदाज स्ट्रायकिंग एंडला, ज्यावेळेला करण बेडेकर आला त्याला शून्यावर तंबूचा रस्ता दाखवला। त्याच्यानंतर आपण पाहिलं धीरज भोईर आला, त्याने एक चांगला ऑफ ड्राईव्ह दाखवला, चौकार मारला लॉंग ऑफला, त्याची देखील विकेट त्याच्यानंतर पायचीच्या स्वरूपात मिळवली आणि पहिलं षटक संपलंय। पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 7-2 अशी परिस्थिती आहे सोम 11 ठाणे संघाची। संघ खेळतोय आदित्य प्रिया लॉजिस्टिक पनवेलच्या विरोधामध्ये। पहिला सामना नुकताच संपलाय। सिल्वर स्टार भिवंडी 70-70 या टीमने लढत जिंकली आहे। ओव्ही 11 अंबरनाथला त्यांनी पराभूत केले। तालुकानिहाय गटामध्ये ही स्पर्धा आज रंगते। जे प्रेक्षक सध्या यूट्यूबला टेलिकास्टच्या माध्यमातून tenniscricket.in वर जोडलेत त्यांच्या माहितीसाठी, तालुकानिहाय गटामध्ये आजच्या दिवसातला हा दुसरा सामना रंगतोय आणि फार एंडने दुसरा एंडने आता गोलंदाजीसाठी सज्ज होतोय मयूर वाघमारे। कमाल के गेंदबाज हैं मयूर वाघमारे। ये नहीं भूलना चाहिए कि भूषण पाटिल एक ऐसे बैट्समैन हैं जो किसी भी स्थिति में मैच का पासा पलट सकते हैं, लेकिन दबाव महसूस करती हुई यहाँ पे 100 में 11 मयूर वाघमारे। पहली गेंद जड़ में थी, स्विंगिंग यॉर्कर, जड़ से खदेड़ा। कमाल की शुरुआत हो रही है मयूर वाघमारे की। स्कोर अभी भी रुका हुआ है 7 रन। पिछले मैच के लक्ष्य को हम देखते हैं, जो इससे पहला मैच था तालुका आप में, वहाँ जो टोटल था वो 47 का था। इससे साबित हुआ है कि 6 ओवर में 61 ऑफ द मैजिक टोटल। मयूर की गेंद बैकफुट पे गए, बहुत खूबसूरत अपर कट, गेंद बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर, 4 रन। ऐकले शॉट वाइड एंड पनिश्ड। हो, जागा मिळाली आणि त्याचा चांगला फायदा उचलला। अपर कट करत असताना बॅकवर्ड ऑफ पॉइंट बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर। 4 धावा मिळवल्यात। चौकार येतोय मयूर देवकरच्या बॅटमधून। मयूर वाघमारे बढ़िया वापसी, लेकिन छोटी बैकलिप से ड्राइव करते हुए डीप मिड ऑन में 1 रन। अच्छी नोक झोंक चल रही है पहले ही मैच में दोनों टीमों के बीच में। स्कोर आगे सरकता हुआ पहुंचा है 12 रन 2 विकेटों के नुकसान पर। 100 में 11 ठाणे। मयूर वाघमारे सामने की ओर से आते हुए सामना करेंगे भूषण पाटिल। ये वो खिलाड़ी हैं जिनसे काफ़ी अपेक्षा रहेंगी इस पूरे लेट जगन्नाथ स्मृति कप में। भूषण को ऑफ स्टंप के बाहर बहुत दूर चले गए, वाइट। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 100 में 11 ठाणे का पहुंचा है। 13 रन 2 विकेटों के नुकसान पर टॉस हार के पहले बल्लेबाजी करती हुई। मयूर वाघमारे
फिर अच्छी गेंद, वाइड यॉर्कर, पैर नहीं चले थे वहाँ पर भूषण पाटिल के। जहाँ मोबाइल में नेटवर्क ज़रूरी है, क्रिकेट में फुटवर्क ज़रूरी है। आणि फुटवर्क दाखवावं लागेल, कारण मयूर बॉल बरोबर टप्प्यावर हाताळतोय आणि हीच शैली राहिली आहे त्याच्या गोलंदाजीमध्ये। अनेक स्पर्धा त्यानेही गाजवल्यात आणि एक चांगला गोलंदाज आहे। फुल टॉस गेंद, स्लाइस किया, बहुत खूबसूरत स्ट्रोक, गेंद जा रही है बैकवर्ड पॉइंट, बाउंड्री के बाहर, 4 रन। वीर वीर नारा जायो तारा लागात एकम भेटलाई र असा डॅशिंग रो बाबाचा मयूर दादा मनाला थँक्यू रॉनी। 4 धावा मिळताना दिसत आहेत आणि 4 धावा येत आहेत भूषण पाटीलच्या पॅट मधून। हा बॉल थोडासा फुलर लेनचा होता आणि खूपच चांगला फ्लॅशी स्क्वेअर ड्राईव्ह इथे दाखवत असताना बॉलला पाठवलं स्क्वेअर ऑफ द विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, पॉईंट बाउंड्री लाईनला फोडत असताना भूषणच्या बॅट मधून चौकार आलाय। टीमची धावसंख्या 17, सोम 11 दातिवली ठाणे मैदानामध्ये खेळत असताना ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्या प्रगतीपथावर 6 षटकांची ही लढत। केवल बल्ला फेंक दिया था गेंद पर मयूर वाघमारे, अच्छा रिदम है उनका। भूषण को फिर फुल टॉस गेंद है, इस मर्तबा एक्स्ट्रा कवर में खेला है, पैडिश लॉन्ग ऑफ से खिलाड़ी आए हैं। 2 रन बनाए बल्लेबाज ने। इन 2 रन से भूषण पहुंचे 6 पर और कुल स्कोर को पहुंचा दिया 19 रन 2 विकेटों के नुकसान पे 2 ओवर की समाप्ति के बाद। कुणाल, डू यू थिंक दिस इज द इनफ टोटल इन फर्स्ट मैच? 47 रिमेंबर इज द टारगेट। मिस काय कोणीच ठरवू शकत नाही, या धावा योग्य आहेत का अयोग्य आहेत, परंतु शेवटी क्रिकेटचा खेळ आहे। क्रिकेटमध्ये कोणतंच लक्ष तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही, परंतु मी एवढं नक्की म्हणेन की 2 विकेट गेल्यानंतर देखील 19 धावा केलेल्या आहेत। एक चौकार भूषणच्या बॅटमधून आलाय, मयूर देखील चांगला खेळतोय, त्याच्या बॅटमधून चौकार आलाय, म्हणजेच काय तर एक पार्टनरशिप बिल्ड होते आणि ते पार्टनरशिप जर चांगली बिल्ड झाली 4 ओव्हर नंतर ते अटॅकिंग क्रिकेट खेळू शकतात। म्हणजे शेवटच्या 12 बॉलमध्ये जर अटॅक केला तर तिथे 30 धावा येऊ शकतात आणि अशा परिस्थितीमध्ये एक चांगलं लक्ष प्रस्थापित होऊ शकतं पहिल्या मॅचच्या तुलनेमध्ये, कारण पहिल्या मॅचमध्ये फक्त 47चं लक्ष होतं आणि ते यशस्वीरित्या पार केलं सिल्वर स्टार भिवंडी 70-70ने। परंतु या मॅचमध्ये मला असं वाटतंय की कमीत कमी 60च्या आसपास माइंडसेटने मैदानामध्ये उतरलेला असेल त्यांचा कर्णधार आणि त्याचबरोबर सोम 11 ठाणे संघ। बिल्कुल, मेरे मुंह की बात आपने छीन ली। मेरा अपना मानना है विकेट में बहुत अच्छी रफ्तार है, गेंदें टिप्पा खाने के बाद हल्की सी नीची भी रह रही है, तो कम से कम 60 का टोटल एक ऐसा रहेगा जहाँ पे फाइट बैक किया जा सकता है। गेंदबाजी में संकेत पाटिल को कंटिन्यू रखा गया है। मयूर के लिए स्विंग करने की कोशिश, फिर गेंद अंदर आई, क्या इनकटर गेंदबाजी कर रहे हैं संकेत पाटिल। आणि लगातार राईटी बॅटरच्या अगेन्स्ट जेवढे काही बॉल त्याने टाकलेले आहेत सगळेच्या सगळे त्याने बॉल आतमध्ये आणलेले आहेत राईटी बॅटरच्या अगेन्स्ट, त्याच्यामुळे तो जास्त प्रभावी ठरलाय मागच्या ओव्हरमध्ये आणि याही ओव्हरच्या सुरुवातीला। संकेत पाटिल, मयूर को स्विंग कर दिया है, दूर आसमान में तारामंडल में भेज दिया है, 6 रन। आतमध्ये आला, त्याच्यावर तडाखा बसलाय मयूरच्या बॅटचा आणि मयूर याच्यासाठी जाणला जातो। मयूर देवकर बॉल जसा पडला विथ द स्पिन आतमध्ये येत असताना बॉलला पाठवून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर। इट्स आउट ऑफ द पार्क, ह्यूज हिट बाय मयूर देवकर। ही खासियत आहे मयूरची, क्रीजच्या आतमध्ये जात असताना विथ द स्पिन एक चांगला फटका त्याने सजवला आणि षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 25। संकेत पाटिल, शॉट का एग्जीक्यूट बहुत ज़बरदस्त था। इस मरतबा पीछे जाकर गेंद को खेला, अंदर आते भी गेंद को ऑफ हिज हिप्स, थोड़ा कंट्रोल नहीं था। गेंद डीप स्क्वायर लेग पे 1 रन, 26 पे पहुंचा स्कोर। ओवर नंबर 3 चलता हुआ सोम 11 ठाणे टॉस हार के पहले बल्लेबाजी करती हुई आदित्य पीड़िया 11 पनवेल के सामने। दोस्तों, आज लेट जगन्नाथ स्मृति चषक में ग्लैमर और चाम बढ़ जाएगा। आज तालुका हाफ क्रिकेट है और रायगढ़ थाना का ऐतिहासिक मैच।
संकेत पाटिल सामना करेंगे भूषण पाटिल। रिवर्स खेला है लेकिन पीछे प्रोटेक्शन लगाया गया है। डीप बैकवर्ड पॉइंट पे 1 रन आता हुआ स्कोर में, स्कोर आगे सरकता हुआ 27 रन 2 विकेटों के नुकसान पर। संकेत पाटिल को देखिए, पहले ओवर में उन्होंने 7 रन देके 2 विकेट लिए। अब तक 4 गेंदों पर उन्होंने 8 रन खर्च किए, लेकिन बहुत ही जबरदस्त इन कटर गेंदबाजी कर रहे संकेत पाटिल। खींच के मारने की कोशिश, बल्ले का सीरा फ्लाई स्लिप तक गेंद नहीं पहुंची। इस मर्तबा गेंद को थोड़ा रिप्ले में हम देखना चाहेंगे, शायद ये गेंद सीधी रखी थी संकेत पाटिल ने। ये आता हुआ रिप्ले tenniscricket.in के माध्यम से। अतिरिक्त उछाल भी था, ये गेंद बाहर निकाली थी। ये कमाल की बॉलिंग है, खींच के मारा है, पुल और पावरफुल चाबुक शॉट, 6 रन। लागाटे कम भेटलाई र वीर वीर नारा जायो तारा लागाटे कम भेटलाई र असा डॅशिंग रो बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र असा डॅशिंग रो बाबाचा मयूर दादा मनाला। थँक्यू रॉनी। 3 ओव्हरचा खेळ इथे संपला। 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 33 धावा, परंतु हा षटकार इन फ्रंट ऑफ स्क्वेअर, एक चांगला पुलचा फटका इथे दाखवत असताना मागचा बॉल लेग कटर टाकला होता, पुन्हा एकदा ऑफ कटर म्हणजे त्याचा ऑफ ब्रेक पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल आणि विथ द स्पिन पाठवून दिलाय त्याने स्क्वेअर लेगच्या पलीकडे। चांगली बॅट स्विंग पाहायला मिळाली या फटक्यावर मयूर देवकरची। 19 धावांवर तो पोहोचला। 190च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी सध्या सुरू आहे त्याची आणि 33 धावा फलकावर लागल्या। 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 11ची सरासरी गाठली आहे सोम 11 दातिवली ठाणे या संघाने या मॅच मध्ये। देखिए मयूर देवकर रुकते हैं या नहीं ये अलग बात है, लेकिन कमेंट्री की दुनिया में मिस्टर आईपीएल कुणाल दत्ते सर कभी भी रुके नहीं है। अगले 3 ओवर को लीड करेंगे वो इस मैच में। मौसम बहुत ही सुहाना, पहिलाच बॉल थोडासा कमी गतीचा अंगदचा अपील विकेट कीपर पासून सर्वांनीच केली, परंतु अंगदने त्याच्यानंतर केली पंचांकडे आणि स्पष्ट नकार येतोय पंचांकडून। 33 धावा झाल्यात। आता थोडासा आक्रमक मोड मध्ये यावं लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला। मोडला थोडासा शिफ्ट करावं लागेल आणि अंगद समोर भूषण पाटील आहे लेफ्टी बॅटर। यावेळेला बोल्ड अराउंड द लेग बोल्ड केले भूषण पाटीलला। अंगद पाटीलने विकेट घेतली भूषणची। सोम 11 ठाणे या टीमला आणखीन एक मोठा धक्का। देखिए कुणाल सर, चौथा ओवर हम कर रहे हैं, लेकिन मैं ये यकीन के साथ कहूँगा कि विकेट तेज़ है। विकेट पे गेंदें थोड़ी बैठ भी रही है और तेज़ गेंदबाजों के लिए विकेट दोनों तरफ से साजगार है। अंगद क्या गेंद की थी, बॉडी लैंग्वेज को पढ़ा था, बहुत लूज शॉट भूषण पाटिल का अराउंड द लेग्स बॉल। कुणाल ये बताइए कि अंगद की क्या खासियत है या कौन सा ऐसा परफॉर्मेंस है जिसको आप शेयर करना चाहेंगे? रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचा तो परफॉर्मन्स कोणीच विसरलेला नाहीये। अंगद पाटीलने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती, ज्या पद्धतीने सामना जिंकून दिला होता, जल्लोष राहिला होता रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये, नावाचा चर्चा अंगद पाटीलच्या राहिली होती रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दरम्यान। तोच खेळाडू गोलंदाजी करतोय। भूषणने चूक केली, त्याच्या विरुद्ध विकेट इथे मिळाली अंगदला। 33ला 3 अशी परिस्थिती आहे आणि या ग्राउंडवर आपण पाहतोय की अंगदला फार एडने आता सध्या गोलंदाजी देण्यात आली आहे। अशा परिस्थितीमध्ये विकेट त्याच्याकडून येते ही महत्त्वाची गोष्ट। त्या दरम्यान नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो अयूब शेख कासारवडवलीचा हा खेळाडू मयूर देवकरच्या बरोबरीने खेळायचा आहे। अयूबकडून अपेक्षा आता वाढल्यात,
कारण आता डेथ ओव्हरला सुरुवात होईल. या पुढील षटकांमध्ये 5व्या आणि 6व्या ओव्हरमध्ये धावा करणं गरजेचं आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. ठाणे संघ विरुद्ध आपण पाहतोय पनवेल तालुका, हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. मयूर नॉन स्ट्रायकिंग एंडला यावेळेला हलक्या हाताने ढकललाय अंगदचा हा बॉल. अयूबने सिंगल प्राप्त होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झालाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील होता, परंतु तोपर्यंत 2 धावा मिळवल्यात फलंदाज अयूब शेखने. टीमची धावसंख्या 35. अच्छी सोच अयूब शेख की इस सीज़न में, बहुत अच्छे टच में है बल्लेबाजी को लेकर अयूब शेख. 2 रन से खाता खुला. कुल स्कोर सोम 11 ठाणे का पहुंचा है 35 रन. यहाँ से ज़रूर 60 प्लस की तरफ जाएंगी. एक्झॅक्ट तो प्रयत्न करायला पाहिजे. अंगद, ओ काय ड्राईव्ह होत आहे इथे. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. डीपमधून फिल्डर येतील. 1 रन इथे कंप्लीट होईल. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. या स्वर्गीय जगन्नाथ स्मृती क्रीडांगणाच्या गवताला अक्षरशः गुदगुल्या करत हा बॉल गेला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. तिथून सिंगल प्राप्त केली आहे अयूब शेखने. Great shot. Picks on the half volley and firmly driven, but found the fielder in deep. अंगद पुन्हा एकदा एक चांगला क्रॅकिंग ड्राईव्ह पाहायला मिळतोय. आता एक्स्ट्रा कव्हर आहे डीप मध्ये, त्याच्या हातामध्ये खेळलाय. मयूर देवकर हा फटका, तिथे सिंगल मिळते. सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट सध्या सुरू आहे आणि चांगली रणनीती आहे, चांगली प्लॅनिंग आहे. कारण ओव्हर नंबर 4चा खेळ सध्या प्रगतीपथावर. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड ऑफ पॉइंट, 30 साईड वर्तुळाच्या आतमध्ये मिड ऑफ आहे. डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर, डीपमध्ये समोर स्ट्रेट ठेवलाय. लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग. आतमध्ये आणलाय बॉल अंगदने. बॅकफुटला जात असताना फक्त टॅप केलं. पॉइंटला सिंगल इथे प्राप्त केली आहे अयूब शेखने. सिंगल बरोबर ओव्हर नंबर 4 चा खेळ इथे संपलाय आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा केल्यात सोहम 11 ठाणेने 38ला 3. कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. अंगद पाटिल ने देखिए डीप एक्स्ट्रा कवर रखा था, मिड ऑफ को ऊपर रखा था, लेकिन बल्लेबाज को उतनी जगह दी कि वो मिड ऑफ के ऊपर से ना खेले. दिस इज द क्वालिटी बॉलिंग फ्रॉम अंगद पाटिल. एंड ऑफ द 4th ओवर, नॉट इनफ टोटल ऑन द बोर्ड. आई थिंक 38 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. Large this Ayub Sheikh, one of the informed batsmen in this season, and Mayur Devkar, who played fantastic knock for his side. आप देख रहे हैं लेट जगन्नाथ स्मृति चषक 2024 बदलापुर. आप सभी का हार्दिक स्वागत है. मयूर पीसेकर जी, प्रतीक पीसेकर जी, मयूर ग्रुप की जानिब से आज तालुका हाफ के 4 टीमें आपस में लीग खेल रही है और आज ऐतिहासिक ठाना रायगढ़ का मुकाबला होना है. सभी का हार्दिक स्वागत है. यूट्यूब पर लगभग 4000 से ऊपर व्यूवर्स हमसे जुड़ चुके हैं. आप सभी का हार्दिक स्वागत. मुकाबला चल रहा है आदित्य प्रिया 11 पनवेल बनाम सोम 11 ठाणे. आपने पिछला मुकाबला जो देखा था उसमें सिल्वर स्टार भिवंडी 70-70 ने अपना पहला मैच जीता है. देखिए चुन के खिलाड़ी रहते हैं. ये तालुका आपकी हम मिसाल ऐसे ही दे सकते हैं जिस तरह कंट्री के 12 खिलाड़ी चुने जाते. प्रतीक पिसेकर, मयूर पिसेकर, अनिकेत, प्रज्वल, ही सगळी मंडळी सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. चर्चा होते लीग फॉर्मॅट विषयी, या स्पर्धेविषयी. मी मगाशी देखील उल्लेख केला प्रतीक पिसेकरचा, मयूर पिसेकर यांचा. या स्पर्धेचे शिल्पकार दोन्ही बंधू. ही जोडी नेहमीच आबादित राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना. बंधू प्रेम, मगाशी त्याच्याविषयी भरपूर चर्चा मी करत होतो मयूर पिसेकर यांच्या बरोबरीने. मी मगाशी प्रतीक पिसेकर यांचा देखील उल्लेख केला. आणि आता आपण पाहतोय 4 ओव्हरचा खेळ संपलाय. नाव बॅक टू क्रिकेट. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 38, 38. लॉस ऑफ 3 विकेट. ओव्हर नंबर 5 गोलंदाजीसाठी मयूर वाघमारे. मागचं जे षटक टाकलं होतं मयूर वाघमारेने स्वर्गीय जगन्नाथ स्मृती क्रीडा संकुल त्या एंडने टाकलं होतं आणि आता तो मुख्य व्यासपीठ एंडने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. बदलापूर गाव एंड कडून आता गोलंदाजी सुरू होईल. म्हणजेच काय, या एंडने त्याच्याकडे बॉल सोपवला. हा डिसिजन
योग्य आहे की अयोग्य आता थोड्याच वेळात तुम्हाला दिसेल. पाहूया पहिला बॉल राईट मोर द विकेट. पहिलाच बॉल फुल टॉस, चूक केली, लाईन खराब, चुकीला माफी नाही. अयूबने बॉलला पाठवले सीमा पार, षटकार. से भी अयूब लॉन्ग हैंडल यूज करते हैं. आपने कहा चूकी के लिए, दिल गलती कर बैठे तो कफारा है, लेकिन गेंदबाज गलती कर बैठे तो खसारा है. नुकसान होता हुआ 6 का. मोठा षटकार. दुसरा बॉल थोडासा हवेत खेळलाय. एक्झॅक्ट याच गोष्टीची मी करण धुळे बरोबर चर्चा करत होतो. बदलापूर विलेज एन कडून ज्या वेळेला गोलंदाजी करण्यासाठी येतील त्या खेळपट्टीवर एक ग्रीन ग्रासचा पॅच आपल्याला पाहायला मिळतोय. त्या पॅचवर जर बॉल पडला तर थोडासा वेगाने जातो आणि त्याचा फायदा नक्की गोलंदाजाने उचललाय. परंतु काही काही वेळेला जर टाइम चांगलं केलं तर तो बॉल बाउंड्रीलाईनच्या बाहेर देखील जातो आणि तोच फायदा इथे उचलण्याचा प्रयत्न मयूरने केलाय. बरोबर टप्प्यावर हा बॉल पडला, तिथे 1 रन प्राप्त केली आहे. फलंदाजाने टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 45. ओव्हर नंबर प्रगतीपथावर असताना हे 5वं आणि ते लक्ष प्रस्थापित करायचंय. मगाशी आपण चर्चा करत होतो 60च्या आसपास धावसंख्या उभारली जाईल आणि त्या दिशेने वाटचाल आता सुरू झाली आहे. या ओव्हरचा तिसरा बॉल यावेळेला हवेत खेळलाय. कव्हरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. 1 धाव कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झालाय आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल. फलंदाज मयूर देवकरच्या खात्यामध्ये या 2 धावा तो पोहोचलाय 22 वर. टीमची धावसंख्या 47. देखिए, अंतर्राष्ट्रीय क्रिकेट का आपको तजर्बा है, आपने बहुत अच्छा आकलन किया है. मैं यही कहूँगा कि स्पोर्टिंग विकेट है, जहाँ पर तेज गेंदबाज की शॉर्ट पिच गेंद को इस एंड से खेलना इतना आसान नहीं रहेगा. याच तर गोष्टीचा मी उल्लेख करत होतो. आणि हा पहा बाउन्सर तो कुठून गेलाय. अंपायरचा सिग्नल येतोय वाईट बॉल. बाउन्सरचा वापर केलाय अंपायर हॅरी. त्यांचा अनोखा अंदाज. वाईट बॉल इथे घोषित केलाय. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आकार घेत असताना धावा वाढतायत. वाईट बॉल बरोबर टीमची धावसंख्या 48. 48. ओव्हर नंबर 5चा खेळ प्रगतीपथावर असताना मागच्या मॅचच्या तुलनेमध्ये धावा आता या मॅचमध्ये चांगल्या बनल्यात. आपण 60च्या विषयी चर्चा करत होतो, होऊ शकतात. 48 झाल्यात. पुन्हा एकदा शॉर्ट बॉलचा इथे वापर केलाय. हा बॉल सरळ चाललाय विकेट कीपरच्या हातामध्ये. इट्स अ परफ्यूम डिलिव्हरी. अगदी नाकाजवळून छातीजवळून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये जाऊन विसवलाय. डॉट बॉल. कमाल की रफ्तार निकाले. गुड लेन पे पड़ने के बाद बिल्कुल बल्लेबाज के कान के पास से चिम म्यूजिक बजाती हुई गेंद पहुंची विकेट कीपर के पास. दिस इज द फास्ट एंड फ्यूरियस बॉलिंग फ्रॉम मयूर वाघमारे. 48 धावा. चांगला डॉट बॉल. एक बाउन्सर नंतर चांगला टप्पा. फुलर लेनचा बॉल होता. ऑन साईडला दिशा दिली आहे. डीप मध्ये फिल्डर येत आहेत मिड विकेट काउ कॉर्नर रिजन मध्ये. तोपर्यंत सिंगल मिळेल मयूर देवकरच्या खात्यामध्ये. मयूर पोहोचला आता या सिंगलच्या जोरावर 23 वर. टीमची धावसंख्या सोहम 11 ठाणे 49ला 3. Nice bowling in this over. Contained batsman keep and quite in first ball a huge hit. Then after great bowling from Mayur Wagmare. Last one was a nicely played, tucked away on the onside. मयूर पुढचा बॉल घेऊन ओव्हर द विकेट. बॅटची कडा घेतली. आता बॉल निघालाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने. गलीमधून धावा इथे येतील. शेवटच्या क्षणाला बॉल रोखण्यामध्ये यश प्राप्त झालंय. 2 धावा पूर्ण झाल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मयूरने चांगलं बॅकअप दिले. 2 धावा मिळतील अयूब शेखला. ओव्हरची होते समाप्ती. ओव्हर नंबर 5चा खेळ संपला. 50 अप. 51 धावा फलकावर लागल्या. सोहम 11 ठाणे या संघाची धावसंख्या. उसी के आसपास टोटल को देख रहे हैं. 5 ओवर में 51 रन हुए. कुणाल सर, आपने सही कहा, यहाँ पर थोड़ी सी पिच पे ग्रास है और वहाँ से गेंदे हमने देखा कि मयूर ने उस एंड से जो गेंदबाजी की उससे ज़्यादा तेज़ रफ्तार इस एंड से की. और उस एंड से जब गेंदबाजी हो रही तो हम देख रहे हैं कि अधिकांश गेंदें थोड़ी बैठ रही. आणखीन एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की पहिलं षटक जे टाकलं होतं संकेतने ते या एंडने टाकलं होतं. ते जर त्या एंडने ड्राय विकेटवर जर त्या एंडने जर गोलंदाजी राहिली असती फार एंडने तर त्याला अजून जास्त स्पिन प्राप्त झाला असता. परंतु त्याने या एंडने गोलंदाजी केली आणि त्याच्याचमुळे मी मगाशी त्या गोष्टीचा उल्लेख केला नाही. कारण शेवटी कॉमेंटेटर एक न्यूट्रल भूमिकेमध्ये असतो
प्रत्येक वेळेला आपण काही ज्या इन्साइड असतात त्या गोष्टी शेअर करणं गरजेचं नसतं कुठल्याही टीमच्या बरोबरीने. म्हणून मी ज्या वेळेला मयूर देवकर या एंडने गोलंदाजीसाठी आला त्याच वेळेला सांगितलं की या एंडने पाहूया किती फायदा होतो आणि किती तोटा होतो. परंतु पहिलाच बॉल फुलटॉस टाकला, त्याच्यावर षटकार आला, परंतु त्याच्यानंतर काय वेग पाहायला मिळाला, कारण तिथे एक गवताचा पॅच आहे त्या खेळपट्टीवर. त्याचा फायदा एका वेगवान गोलंदाजांना होऊ शकतो. बॉलर बॅक ड्राईव्ह डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, लॉंगॉनला थोडंसं स्ट्रेट ठेवलंय, खराब फिल्डिंग तिथे, फंबल झाला, तोपर्यंत एक धाव मिळताना दिसते. या ओव्हरमध्ये योगेश गोलंदाजीसाठी आलाय. गावदेवी घोट संघासाठी नेहमीच खेळताना पाहायला मिळतो घोटगावचा हा खेळाडू योगेश पाटील. मुन्ना या टोपण नावाने त्याची एक वेगळी ओळख आहे आणि मागच्या हंगामामध्ये काय गोलंदाजी केली होती मुन्नाने. अनेक मेडन ओव्हर टाकलेत ग्रामीण क्रिकेटमध्ये त्याने. लेकिन देखना है कि अयूब शेख इस सीज़न में बहुत अच्छे टच में, अब 5 गेंदें बची कुछ करने के लिए. बोलत यार मुन्ना. योगेश पाटील राऊंड विकेट, उलटा मारलाय, स्विच हिटचा प्रयत्न, बॉलला पाठवलंय, बॅकवर्ड ऑफ पॉइंट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, अयूबच्या बॅट मधून येतोय चौकार. From Ayub Sheikh, you can see there a switch hit and sweet hit all the way to the backward point for 4. चांगला फटका, 4 धावा मिळाल्या. टीमची धावसंख्या 56, अब तक 56. वाईट बॉलचा निर्णय अंपायर कडून आलाय. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज अयूबचा. अंपायरचा सिग्नल वाईड. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये. धावा वाढतायत, धावा झाल्या 57. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या 4 बॉलमध्ये आता नक्की 10 व 10 पेक्षा जास्त करण्याचा प्रयत्न असावा. म्हणजेच काय 60-65च्या वर लक्ष सेकंड मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतं. बॉलर मुन्ना राऊंड विकेट अयूबसाठी. पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय, परंतु बॅट जशी फिरले काय आवाज आला, हवेला चिरणारा बॅटचा हा आवाज होता, परंतु बॉल येतोय डॉट. देखिए कौन बना रहे हैं और अच्छा कौन बना रहे हैं. आपने देखा कि पिछली गेंद में बाउंस कम था, कम उछली थी. मुन्ना पुन्हा एकदा उलटा फटका आणि इथे मात्र डीप मध्ये आता फिल्डर ठेवलाय. अक्षय कोणती चूक करताना दिसत नाहीये. फलंदाज आउट होईल, कारण हवेच्या प्रवाहाच्या विरोधात तर तुम्ही प्रत्येक वेळेला मारू शकत नाही, त्याच्यामुळे हवेचा वापर करायचा होता, म्हणूनच त्याने हा उलटा फटका सजवला. स्विच हिटचा प्रयत्न डीप मध्ये ठेवला होता क्षेत्ररक्षकाने. अक्षयने कोणती चूक केलेली नाहीये. फलंदाज बाद. वीर वीर नारा सायो तारा लाखात काम भेटलाई र. वीर वीर नारा सायो तारा लाखात काम भेटलाई र. असा डॅशिंग रो बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र. असा डॅशिंग रो बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र. देखिए कुणाल सर, रिप्ले में साफ देखेंगे कि नब्स पकड़ के गेंद की थी वहाँ पर योगेश पाटिल ने. उन्हें पता था कि फिर से रिवर्स शॉट के लिए जाएंगे, और ये देखिए नब्स पकड़ के गेंद की थी और बल्ले के ऊपर भी लगी थी और कोई गलती नहीं की. अब हम डेथ ओवर में इस अब तक 2 गेंदें बची है, कुछ करने के लिए नया बैटर रितांशु पाटिल 2 गेंदों का सामना करने आए. स्वागत है आप सभी का. आप देख रहे हैं लेट जगन्नाथ स्मृति चषक 2024 बदलापुर. बदलापुर की क्रिकेट की तारीख बदल दी है मयूर पिसेकर जी और प्रतीक पिसेकर जी ने. 2 बॉलचा खेळ शेष. पुल केलाय, यावेळेला हवेत आहे, प्रॉपर टायमिंग पाहायला मिळतोय. ताकद आहे ऋतांशु पाटीलकडे आणि बॉलला पाठवले सीमा रेषा पलीकडे. आणि डगआउट मध्ये देखील तेच सांगण्याचा प्रयत्न होता त्याच्याकडून. बॉल सीमा पार, येतोय षटकार. भावाचा आधार असतोय मयूर दादाला.
जीवा भावाचा निरंजन दादा असतोय दादाच्या संगतीला. थँक्यू डीचे. चांगलं टायमिंग, चांगला फटका ऋतांशू पाटीलच्या बॅटमधून सिक्सर. यावेळेला थोडासा वेग होता, दूर ठेवला बॅट पासून, मागचा बॉल थोडासा चुकला, परंतु त्याच्यानंतरचा बॉल बरोबर टप्प्यावर. ओव्हरची होते समाप्ती. 6 ओव्हरचा खेळ संपलाय. सोम 11 ठाणे या संघाची धावसंख्या 63-63 आणि 64 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आदित्य प्रिया लॉजिस्टिक पनवेल या टीमला 64 टू विन. 64 की चुनौती है और जो आस्किंग रन रेट है वो 10 के ऊपर है. एक बात तो है, जो आकलन हमने किया था वो रन बने. अब देखना ही है कि आदित्य प्रिया लॉजिस्टिक पनवेल के जो बल्लेबाज हैं इस लक्ष्य को किस तरह लेके जाते. दोनों टीमों के लिए कुणाल सर पावर प्ले बहुत इंपॉर्टेंट रहेगा, क्योंकि आदित्य प्रिया लॉजिस्टिक पनवेल रनों के लिए जाएंगी और सोम 11 ठाणे जिसके पास अच्छा बॉलिंग अटैक है, वो अगर अर्ली ब्रेक थ्रू लेती कुछ विकेट तो फिर दबाव बढ़ेगा. ये हमारे मैचॉट कमेंटेटर चंदू शेट्टी जी और फोकसमैन मयूर पिसेकर जी को बताया जा रहा है. अगले मैच में आप आवाज़ सुनेंगे वॉइस ऑफ इंडिया सर हरीश पंड्या और मैचॉट कमेंटेटर चंदू शेट्टी जी की. आप मेरा साथ निभा रहे हैं. देखिए, टू बी ऑनेस्ट, मराठी की कमेंट्री को इतने ऊंचे लेवल पर लेकर जाना और फिर इंटरनेशनल प्लेटफॉर्म पे अपने आप को साबित करना, इसके लिए हमें फ़ख्र भी है कि कुणाल दातेसर ने कारनामा अंजाम दिया है. हरीश पंड्या 1999 में इंटरनेशनल मैचेस कर चुके हैं. खेल की शुरुआत होने जा रही है. ऑनफील्ड अंपायर हैरी और अंपायर जय पवार. मैं अक्सर कहता हूं कि अंपायरिंग में जय पवार, क्रिकेट में भावेश पवार और फिल्मों में ललिता पवार हिट है. tenniscricket.in पे बहुत ही खूबसूरत टेलीकास्ट आ रहा है. बिल्कुल लश ग्रीन आउटफील्ड इंटरनेशनल लेवल की. फ्लड लाइट्स इस साल लग चुके हैं. बहुत कुछ तब्दीली है. 4 स्टैंड हम देख रहे हैं. रोहित शर्मा स्टैंड, सचिन तेंदुलकर स्टैंड, धोनी महेंद्र सिंह धोनी स्टैंड और विराट कोहली स्टैंड. अगर चारों की बातें करें तो 100 शतक सचिन तेंदुलकर, तो बॉल दे जो ना, फोकस रोहित शर्मा जो 31 ओडीआई में शतक लगा चुके हैं और 50 शतक विराट कोहली. बल्लेबाज भेजना है, बैटर प्लीज. इस तरह के ग्राउंड पे अगर आपको दिन और रात 24 घंटे भी खेलने कहा जाए तो आपकी हिम्मत जवाब नहीं देंगी. स्वागत है आप सभी का. सुहानी शाम में बदलापुर की तारीख को बदल के रख दिया है. बदलापुर की बिल्कुल तारीख बदल दी है, इतिहास बदल दिया है क्रिकेट में 2 भाइयों की जोड़ी ने. दोनों ओपनर बीच मैदान पे आते हुए. लक्ष्य है, कुणाल वीर हमारे स्कोरर बता रहे हैं कि 6 ओवर में जो टारगेट रखा गया हदफ वो 64 रनों का है.
Welcome all of you. Today is a beautiful evening here at the Jagannath Memorial Cup, Badlapur. An atmosphere is outstanding. Lush green outfield, turf, fast wicket and heavy breeze running over the ground. Ideal cricket condition. Welcome all of you. Play begin now. Two openers on the ground and is going to be Vicky Bhuir. Open the bowling attack. विकी भुइर इस पूरे 2 सीजन में विकेटों के सौदा कर रहे हैं. बहुत कुछ डिपेंड करता है विकी भुइर के 2 ओवर और आदित्य प्रिया लॉजिस्टिक पनवेल की बल्लेबाजी पर. इज द की बॉलर, सक्सेसफुल बॉलर. विकेटों के सौदागर उनको कहा जाता है मैन फ्रॉम धारावे. धारावे एक्सप्रेस के नाम से जाने जाते हैं. ओमकार पाटिल मैन फ्रॉम मुरबी, बहुत ही अच्छे स्ट्रोक प्लेयर हैं. और उनके साथ नॉन स्ट्राइक पे सूरज पाटिल. खेल की शुरुआत शॉर्ट थर्मेन, शॉर्ट फाइन लेग, एक गली लगा दिया गया है. कवर पॉइंट है, एक्स्ट्रा कवर सर्कल में मिड ऑफ है, मिड ऑन है, जबकि 2 खिलाड़ी सर्कल के बाहर. डीप स्क्वायर लेग और एक खिलाड़ी अब लगभग काउ कॉर्नर में जाता हुआ. विकी भुइर राइट आर्म ओवर द स्टम्प्स, वीआईपी एंड से सामना करेंगे ओमकार पाटिल. तेज तरार गेंद, अपर कट किया है, बहुत खूबसूरत शॉट है. गेंद बैकवर्ड पॉइंट, बाउंड्री के बाहर 4 रन. शॉट वाइड एंड पनिश्ड. थँक्यू रॉनी. काय फटका होता. पहिलेच तयारच होता. असं वाटलं होतं की मैदानाच्या आतमध्ये गेल्या तर सेट होऊनच गेलाय. त्याला माहितीच होतं असं वाटतंय की शॉर्ट बॉलच टाकेल विकी. आणि पहा काय अपरकट केलाय. 4 धावा मिळाल्यात. कंट्रोल बहुत अच्छा था शॉट में. इस मरतबा पुल जरूर किया है. लॉन्ग ऑन वाइडिश में गेंद जाती हुई 4 रनों के लिए. हालांकि पूरी तरह कंट्रोल में तो शॉट को नहीं खेला था, कोई खिलाड़ी नहीं था. बैक टू बैक दूसरा चौका. सबसे बड़ी बात कुणाल सर ये कि ओमकार पाटिल बाउंस को बहुत अच्छा काउंट कर रहे. हो अगदी बरोबर आहे. कारण मागच्या बॉलवर अपरकट, त्याच्यानंतर हा देखील एक चांगला पूल पाहायला मिळाला त्याच्या बॅटमधून. जसा बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला, ऑफ कटर त्याला ऑन साईडला, वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर त्याने पूल केला, धावा मिळवल्या. 4 टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 8. पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार आलेत. म्हणजेच काय दबाव आता विकी भोईरवर असेल आणि तो दबाव निर्माण केलाय मोरबीच्या ओमकार पाटीलने. विकी भोयर ओमकार को शफल होके खेलने की कोशिश. गेंद विकेटों के ऊपर से चली गई है. डॉट गेंद, अच्छी वापसी, तीखा जवाब. ही लाईन चांगली होती. बरोबर पडल्यानंतर स्टंपच्या वरून गेलाय बॉल. डॉट बॉल आलाय. कारण 2 चौकार आलेत. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये भन्नाट गोलंदाजी केली होती. या गोलंदाजाने विकी भोईर त्याच्या विरुद्ध दबाव 2 बॉलवर आला. त्यानंतर एक डॉट. विकी भोयर इस मरतबा फिर कट के अंदर की जानिब आई थी. ऑफिस जिप्स टर्न करना चाहते थे, बल्ले के अंदर लगी. शॉट स्क्वायर लेग पे गेंद गई. 1 रन. 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 9 पे पहुंचा है बिना किसी विकेट के. आई थिंक पॉजिटिव रिप्लाई हम देख रहे हैं. अब बल्लेबाज सूरज पाटिल सामना करने जा रहे हैं विक्की भोयर का. कुणाल सर, अगर देखा जाए जहां तक ताल्लुक है सोहम 11 ठाणे का, विकेटें तो उनको लेना होंगी, वरना बहुत गहराई तक बल्लेबाजी है. कारण पहिल्याच सलामीच्या जोडीमध्ये पहा केडीएच वाघविली वाडाचा सूरज पाटील खेळतोय. दुसऱ्या बाजूला ओमकार पाटील मुरबीचा खेळाडू खेळतोय. पनवेलच्या बॅटिंग लाईनअप मध्ये डेप्थ आहे. विक्की भोयर इस मरतबा तेज तरार गेंद छोड़ दिया वहां पर बल्लेबाज सूरज पाटिल ने. कट के अंदर की जानिब आई है. ये देखिए क्रीज के कोने से यस थोड़ी सी कटी थी. चांगला ऑफ ब्रेक विकी भोईरचा. पडल्यानंतर हलकासा आतमध्ये आणला. इस एंड से अच्छा उछाल गेंदबाजों को मिल रहा है. थोड़ा ग्रास है. डाउन द ग्राउंड खेला है. कमाल का स्ट्रोक है. तीर भी शर्मा जाए इस शॉट के सामने. 4 रन. चांगला फटका. काय टायमिंग होतं.
जस्ट लाईक अ ट्रेझर बुलेट. बॅटमधून असं वाटलं की बंदुकीतून गोळी निघाली. जसा बॉल टाकला आणि बॉलर बॅक ड्राईव्ह आणि फॉलो थ्रू पासून नक्कीच थोडासा दूरच राहिला विकी, परंतु वाचावं लागलं इथे फलंदाज ओंकार पाटीलला, कारण नॉन स्ट्रायकिंग एंडला तो होता. त्याच्या बरोबर डाव्या बाजूने बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. सूरज पाटीलच्या बॅटमधून येतोय चौकार. टीमची धावसंख्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 धावा. 30 बॉलमध्ये 51 धावांची आवश्यकता. 30 बॉल 51 धावा. आई थिंक मैच इन बैलेंस पोजीशन. क्या शॉट खेला है बॉलर पास ड्राइव, बॉलर बैक पास ड्राइव, बिल्कुल सीधे प्लेट से. एक ओवर की समाप्ति 13. 5 ओवर में 51 रन चाहिए. मुझे लगता है कि मैच कट टू कट जाएगा, लेकिन विकी वुड से जिस तरह की अपेक्षा थी उस पर वो खड़े नहीं उतरे. खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी के लिए दूर वाले छोर से मोर्चे पे लगाया गया है. सोम 11 ठाणे की तरफ से गेंदबाजी के लिए मुनाफ आए हैं. मुनाफ का सामना करेंगे ओमकार पाटिल. सेम फील्ड है उनके लिए. पहली गेंद चॉप करने की कोशिश, देखना है क्या कुछ हुआ है. साइड आर्म बॉलिंग एक्शन है उनका. चॉप करना चाहते थे, बल्ले के अंदर लगी थी. 1 रन आता हुआ स्कोर में. स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है. आदित्य प्रिया लॉजिस्टिक पनवेल का 14 रन. यॉर्कर स्पेशलिस्ट आहे हा बॉलर मुनाफ या टीमचा. पहिल्या बॉलपासून त्याची रिदम चांगली प्राप्त झाली आहे त्याला, आणि आता फिल्डिंगमध्ये थोडासा बदल इथे केला जातोय. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला आहे, मिडविकेटला ठेवण्यात आलाय, आणि शॉर्ट मिडविकेट आता 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये, म्हणजे डीपमध्ये मिडविकेटला थोडंसं खाली क्षेत्र ठेवण्यात आलंय भूषणकडून. आणि डीपमध्ये आपण पाहतोय बरोबर एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर सेट केलाय. मुनाफ सूरज पाटिल के लिए फिर जड़ में गेंद थी. बढ़िया ड्राइव गैप में पीछे प्रोटेक्शन रखा गया है. 1 रन. देखिए एक बात तो है कि फील्डिंग बहुत लाजवाब सेट की है. या गोलंदाजाने कळवा येथे झालेल्या आमदार चषकामध्ये देखील अशीच गोलंदाजी केली होती. बरोबर टप्प्यावर गोलंदाजी करणारा हा खेळाडू आहे मुनाफ. मी सांगितल्याप्रमाणे पहिला बॉल यॉर्कर, दुसरा बॉल बरोबर त्याच टप्प्यावर आणि वेगाने यॉर्कर टाकतो. मुनाफ इस मरतबा सामने खेलना चाहते थे, बल्ले का सिरा लेकर गेंद गली में गई है. जब तक कि थ्रो पहुंचता 2 रन पूरे किए. 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है. आदित्य प्रिया लॉजिस्टिक पनवेल का 17 रन. देखिए विकेट अगर नहीं गिरता है तो कठिनाइयां बढ़ जाएंगी सोम 11 ठाणे की. विकेट पाहिजेत या टीमला, आणि विकेटसाठी प्रयत्न करावे लागतील, कारण पार्टनरशिप चांगली बिल्ड होते. 17 धावा आतापर्यंत केल्यात. मुनाफ ओमकार पाटिल को डाउन द ग्राउंड खेला है. कमाल का स्ट्रोक है. गेंद निकल गई है बुलेट की तरह. लॉन्ग ऑफ स्ट्रेटिश बाउंड्री के बाहर 4 रन. एक चांगला फटका पाहायला मिळाला. tenniscricket.in वर टेलिकास्ट केलं जात आहे. हा बॉल थोडासा लेंथ बॉल होता, लवकर पिक केली ही लेंथ, आणि मिड ऑफ 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये त्याचा फायदा मिळाला. चौकार येतोय. मुनाफ स्लॉक स्वीप. गेंद जा रही है मिड विकेट बाउंड्री की तरफ. कोई खिलाड़ी नहीं है. 6 रन. क्या शॉट खेला है. एफर्टलेस स्ट्रोक ओमकार पाटिल के बल्ले से. देखिए यॉर्कर किंग आपने कहा, यॉर्कर की यही कठिनाई है. गिरा तो आबाद वरना बर्बाद. हीच गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली आहे. काय बैठक फटका सजवलाय. फलंदाज ओमकारने मागचा पाय वाकवत असताना बॉलला पाठवलं मिडविकेटच्या वरून. 6 धावांसाठी प्रॉपर टायमिंग आणि हवेच्या विरोधात त्याने षटकार मारला. ही मात्र एक खासियत आहे त्याच्या फलंदाजीची. एग्जैक्टली. थोड़ी ताकत ज्यादा लगती है लेकिन एफर्टलेस शॉट. मुनाफ इस मरतबा दूर से चॉप करने की कोशिश.
विकेटों में गेंद को रखा था, यही कारण था कि टाइमिंग सही नहीं हुई, 1 रन जरूर आया है। मुनाफ का बहुत महंगा ओवर साबित होता हुआ और 2 ओवर की समाप्ति पे बहुत स्ट्रॉन्ग पोजीशन हम कहेंगे इस वक्त आदित्य प्रिया लॉजिस्टिक पनवेल की। रन बने 28। चा खेळ संपलाय। 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28 झाल्यात। 64 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि आता 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे। 36 धावांची आवश्यकता, परंतु एक झलक पाहूया ओमकार पाटीलच्या बॅटिंगची। चांगली बॅटिंग केली आहे ओमकारने आतापर्यंत या मॅच मध्ये। विकीच्या विरुद्ध देखील एक चांगला अपर कट, त्याच्यानंतर वाईडिश लॉंग ऑनला पुलचा फटका, तिथे 2 चौकार त्याने मिळवले त्या ओव्हरच्या दरम्यान आणि त्याच्यानंतरच्या ओव्हरमध्ये देखील त्याच्या बॅटमधून एक चांगला ऑफ ड्राईव्ह मुनाफच्या विरुद्ध 4 धावा तिथे मिळवल्या आणि बैठक हा एक चांगला फटका होता। काय टायमिंग होतं, प्रॉपर स्लॉक स्वीप, बैठक बॉलला पाठवलं मिड विकेटच्या पलीकडे आणि काय झलक दाखवली आहे ओमकारच्या बॅटिंगची tenniscricket.in ने। हा जो बदल आहे लाईव्ह टेलिकास्टमध्ये हा खूप महत्त्वाचा आहे आणि ज्यावेळेला असे बदल होतील, इंटरनॅशनल लेवलचं टेलिकास्ट होईल याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही आहे आणि ते करते tenniscricket.in। एग्जैक्टली विकी बोयर इस मरतबा क्रैकिंग स्ट्रोक है, कोई मौका नहीं किसी खिलाड़ी को। गेंद एक्स्ट्रा कवर में 4 रनों के लिए हरी घास पे आग लगाती हुई। व्हाट ए स्ट्रोक ही प्लेड ऑन द राइज। चांगलं टायमिंग आणि त्या पॅकेजमध्ये हा देखील चौकार आता ऍड करावा लागेल। अगदी KL राहुल स्टाईलने सध्या फलंदाजी करतो आणि त्यालाच आदर्श मानतोय। बॅकफुटला जात असताना कव्हर्सला 4। हैमर डैश बॉल, ओ बहुत ऊंचा बाउंसर, बहुत ऊंचा बाउंसर, वाइड। जितना ऊंचा बाउंसर था अंपायर हरी भी उतना उछल कर वाइड दे रहे। तरी देखील हॅरीची थोडीशी उंची कमी पडली असं मला वाटतंय, कारण त्याच्याही उंचीपेक्षा जास्त उंचीने हा बॉल गेलाय, परंतु गॅदर चांगला केला भूषणने, अन्यथा 5 धावा होत्या। धावा वाचवल्या शेवटी, परंतु शेवटी आपण पाहतोय जो बॅकफुट पंचचा चौकार आला त्याने दबाव बनवला विकीवर आणि त्याच्यानंतर त्याने बाउन्सरचा प्रयत्न केला आणि त्याबरोबर एक वाईड बॉल देखील इथे येतोय। सबसे बड़ी बात है कि विकी बुल ने जब भी गेंदबाजी की है, मैंने जब देखा है, इस मरतबा ड्राइव किया इनफील्ड के ऊपर से, कमाल का स्ट्रोक है, मिड ऑफ ऊपर खड़ा है, जूजी ऑफ वाली थी 4 रनों के लिए। काय फटका आहे, प्रॉपर टायमिंग, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, ऑफ ड्राईव्ह इथे करत असताना मिड ऑफ 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये होता, त्याचा फायदा घेतला, थोडासा पुढे टाकलेला बॉल ज्यूसी हा फॉलीवर घेऊन इथे ड्राईव्ह केलाय। 4 धावा मिळवलेल्या आहेत फलंदाज सूरज पाटीलने। 2 चौकार मारले सूरज पाटीलने। टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 38 धावा। दिस इज द क्लेवर बैटिंग बाय दिस टू विकी बोयर। फिर फोर्सिंग स्ट्रोक है, लॉन्ग ऑन थोड़ा सा सीधा था, रिले फील्डिंग, 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 39। कुणाल सर एक ही पूछ रहा हूँ, जब ग्रामीण से खेले हो अपनी टीम से या ओपन इंडिया, मैंने जब भी कमेंट्री की है विकी बोयर ने कोई ऐसा स्पेल नहीं डाला है जहाँ उन्होंने विकेट ना लिया हो, लेकिन अब तक वो विकेट लेस है। विकी बोयर अपने स्टेप में चूके, डेड बॉल। अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत, 24 धावा। मात्र भरपूर महागडा ठरला विकी भोईर या ग्राउंडवर। आतापर्यंत 24 धावा त्याने खर्च केल्या। टीमची धावसंख्या 39 आहे, 39। हालांकि विकेट में अच्छा खासा उछाल है। इस मरतबा नो लुक शॉट खेलने की कोशिश, हालांकि शॉट फाइन लेग पे खिलाड़ी था, कोई रन नहीं। कमी गतीने टाकलेला बॉल, कटरचा वापर इथे केलाय, भरपूर जास्त शफल झाला। ओमकार फाईन लेग 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये आहे, त्यालाच फक्त बीट करायचं होतं आणि हा प्रयत्न करायचा होता, पेसचा वापर करण्याचा प्रयत्न होता, परंतु पेसच दिलेला नाहीये, गती काढली या बॉलवर विकीने। विकी बोयर ओमकार को इम्प्रोवाइज तरीके से खेला, हालांकि जहां खेलना चाहते थे वहां तो नहीं खेला, क्योंकि बल्लेबाज जहां शॉट खेलता है वहां देखना भी शुरू करता है। बैकवर्ड ऑफ दी
स्क्वाड खेलना चाहते थे, इन फ्रंट ऑफ मिड विकेट खेला। 19 बॉल मध्ये आता 24 धावा पाहिजेत, धावा झाल्या 40, 19 चेंडू आणि 24 धावा, हे समीकरण असेल आता या मॅच मध्ये। शेवटचा बॉल असेल स्पेलचा, विकी भोईरच्या। क्रिकेट में चीज़ें बदलने के लिए समय नहीं लगता है। विकी भोईर इस मरतबा खड़े खड़े स्टैंड एंड डिलीवर, और आखिरकार कोई ऐसा स्पेल नहीं जहाँ पे उन्होंने विकेट ना लिया हो। आखिरकार एक विकेट लेते हुए दूर से खेला था, सूरज पाटिल ने आउट हुए। 3 ओवर की समाप्ति, रन बने हैं 40, बचे हुए 3 ओवर में यहाँ से जो रन है 24 चाहिए, और ये 24 रन बनेंगे या नहीं, क्या पलटवार रहेगा स्वयं 11 ठाणे का, आइए सुनते हैं। आधार असतोय मयूर दादाला, जीवा भावाचा निरंजन दादा असतोय दादाच्या संगतीला। एका जुटीने मोठ्या जोमाने जाते विकासाच्या मार्गाला, साऱ्या समाजात मानपान मिळतो बघाया मयूर दादाला। मयूर प्रतिष्ठान ग्रुपच्या नावाने कार्य ते मान करतान र, मयूर प्रतिष्ठान ग्रुपच्या नावाने कार्य ते मान करतान र। असा डॅशिंग रू बाबाचा मयूर दादा मनाला भावला। वेलकम बॅक, पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आपलं सर्वांचं। स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2024 चा हा क्रिकेटचा महासंग्राम, दोन बंधूंच्या माध्यमातून प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक उद्योजक आहेत मयूर पिसेकर, प्रतीक पिसेकर यांची ही संकल्पना। आणि आज आपण पाहतोय तालुका निहाय गटामध्ये ही स्पर्धा रंगत असताना हा दुसरा सामना इथे रंगतोय। त्याच्यामध्ये 18 बॉलचा खेळ शिल्लक आणि 18 बॉलमध्ये 24 धावा करायचे आहेत आदित्य प्रिया लॉजिस्टिक पनवेलला या मॅचमध्ये सामना जिंकण्यासाठी। विकी भोईरने शेवटच्या बॉलवर अखेर एक विकेट प्राप्त केली, आउट झाला सूरज पाटील। सूरज पाटीलने 6 बॉलमध्ये 10 धावा केल्या, त्याच्यामध्ये 2 चौकार होते। गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 4 मध्ये गिरीश बोहरा म्हणजेच मुनाफ सज्ज होईल। मीरा भाईंदरचा हा गोलंदाज आहे। मुनाफ बॉलिंग मार्कवर, फ्लाय स्लिप मध्ये विकी, शॉर्ट फाईन लेग ला क्षेत्ररक्षक, बॅकवर्ड ऑफ पॉइंट गली मध्ये केजू मुंडे, पॉइंटला फिल्डर सज्ज आहे। आल्या आल्या थोडासा उलटा फटका मारण्याचा प्रयत्न होता, पॉइंटला क्षेत्ररक्षण होते तोपर्यंत 1 धाव मिळताना दिसेल। ओमकारने आतापर्यंत बरोबर फलंदाजी केली आहे, त्याच्या बॅटमधून सर्व फटके आलेत, 13 बॉलमध्ये 29 केलेत आणि सोहेल आला आता नवीन फलंदाज। बिल्कुल अकॉर्डिंग दी सिचुएशन बल्लेबाजी की है। देखिए केजू मुंडे भी एक बहुत अच्छा ऑप्शन है, क्योंकि इस सीज़न में केजू मुंडे गेंदबाजी से बहुत ही सफल हैं। गिरीश बोरा मुनाफ गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 4 मध्ये दबाव टाकावा लागेल, 1-2 डॉट बॉल पाहिजेत, विकेट घ्यावे लागतील। फुल टॉस बॉल होता, पुन्हा एकदा ओमकार वाचला असं मी म्हणेन, समजू शकतो दुश्मनी विरोधी टीम बरोबर, परंतु आपल्याच खेळाडू बरोबर का, हा देखील प्रश्न ओमकारला पडला असेल। 2 वेळेला वाचला ओमकार त्याच्याच बॅटरच्या फटक्यांपासून। बिल्कुल टेनिस क्रिकेट में भी वो दिन दूर नहीं है जब कम से कम अंपायर को हेलमेट दिया जाएगा, क्योंकि इस तरह के शॉट बहुत तेज निकलते हैं। जय पवार यांनी त्याची व्यवस्था स्वतः करावी, कारण सर्वच ठिकाणी त्यांना पंचांसाठी आणि त्या कामगिरीसाठी जावं लागतं। ओव्हर द विकेट, इनसाइड आउट, चांगला फटका, डेलिकेट टच, बॅट मधून निघालाय बॉल सीमारेषा पलीकडे, स्वीपर कव्हरला फोडत बॉल सीमा पार, चौकार। क्या शॉट खेला है बल्ले के फेस को खोलकर, जाजिबुल नजर स्ट्रोक, ये देखिए बहुत खूबसूरत स्ट्रोक, 4 रन। मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी। ओ चॉप केलाय बॉलला, पॉइंटला फिल्डर आहे, सिंगल तिथे प्राप्त केली जाईल। मेरिटवर फलंदाजी कशी असते याचं उत्तम उदाहरण म्हणजेच ओमकार पाटील। मुरबी गावचा हा खेळाडू मैदानामध्ये जेव्हा पोहोचला त्याच्यानंतर आपण पाहिलं 15 बॉलमध्ये 34 धावा त्याने केल्यात।
विशेष म्हणजे जो बैठक षटकार मारला तो आकर्षित होताच, नो डाऊट. त्याच्यानंतर इनसाइड आउट, काही लॅप शॉटचे देखील प्रयत्न त्याने केले, इम्प्रोवायझिंग फटके त्याने मारलेत, काही नो लुकचा देखील प्रयत्न त्याने केला, परंतु शेवटी त्याच्या बॅटमधून धावा आल्यात, हे महत्त्वाचं आहे. मुनाफ राऊंड विकेट. बॅटची आतमधली कडा घेतली आहे, मागे चाललाय बॉल विकेट कीपर पासून, तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल. फलंदाज सोहेलच्या खात्यामध्ये ही सिंगल, सोहेल पोहोचलाय 2 वर. आता धावा करायचे 13 बॉलमध्ये 16. देखिए, कोई तो ऐसा गेंदबाज चाहिए जो रन को रोके. जब रन रुकेंगे तभी प्रेशर बिल्डअप होगा. अभी तक बहुत मजबूत स्थिति में हम देख रहे हैं आदित्य प्रिया लॉजिस्टिक पनवेल को. 13-16. ओहो, स्वीप शॉट, बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओमकारच्या बॅट मधून येतोय हा चौकार. ओमकार की जो आज बल्लेबाजी है, आपने सही कहा, गेंद के मेरिट पे जब बल्लेबाजी होती है तो वो आंखों में समा जाती है. दिस इज द अमेजिंग बैटिंग फ्रॉम ओमकार पाटिल, मैन फ्रॉम मोरबी. लुक एट दैट इन डिफरेंट एंगल. क्या खूबसूरत टेलीकास्ट आ रहा है. टेनिस क्रिकेट .in का दुनिया की पहली ऐसी वेबसाइट है जिसके सब्सक्राइबर 18 लाख के ऊपर हैं, इसीलिए इसे क्रिकेट का अजूबा कहा जाता है. चंद्रकांत शेट्टे, चंदू शेट्टे जी चर्चा करते हुए फोकस मैन मयूर पीसेकर जी के साथ. अगले मैच में आप उन्हें सुनेंगे. वॉइस ऑफ इंडिया सर हरीश पंड्या और चंदू शेट्टे जी को. आज एक बात तो है कुणाल, मैं ऑनेस्टली से कहूँगा, ओमकार पाटिल वहाँ जलवे दिखा रहे हैं, लेकिन ओमकार शेट्टे पीसेकर के शो के लिए हमेशा अपना 100% देते हैं. और रंग बड़ा है, राइगर की तोप की आवाज़ पिछले 6 दिन से गरजी. बिल्कुल अलग अलग फ्लेवर. आज 6 कमेंटेटर्स हैं. ये बहुत कम देखा जाता है कि किसी स्पर्धा में एक दिन में 6 कमेंटेटर है. 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉलमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. रन बॉल इक्वेशन आता या मॅच मध्ये. 12 चेंडू 12 धावा. आदित्य प्रिया लॉजिस्टिक पनवेल 52 धावा केल्यात. धीरज आलाय. धीरजचा पहिला बॉल थोडासा पुढे टाकलाय. वायडिश लॉंग ऑफला बॉल अडवला जाईल तोपर्यंत सिंगल इथे प्राप्त केली आहे. लेफ्टी बॅटर सोहेलच्या खात्यामध्ये ही सिंगल. आता जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडला आणण्याचा प्रयत्न आहे ओमकार पाटीलला, कारण त्याला 12 धावा करायच्यात अर्धशतकासाठी आणि टीमला जिंकण्यासाठी धावा करायच्यात फक्त 11. यानी इसका मतलब है कि 2 सिक्सर लगाते हैं तो टीम को भी जिताएंगे और अर्धशतक भी आएगा. लेकिन ओमकार पाटिल जिस तरह बल्लेबाजी कर रहे हैं, वो ही प्ले फॉर साइड, नॉट प्ले फॉर सेल्फ. वो अपने लिए नहीं खेल रहे हैं, अपने टीम के लिए खेल रहे हैं. बॉल हवेत आहे आणि इथे मात्र झेल टिपलाय विकेट कीपरने. चांगला झेल. फलंदाज ओमकार परतलाय, म्हणजेच आता कहाणीमध्ये थोडासा ट्विस्ट येतोय. 10 बॉलचा खेळ आता शिल्लक राहील आणि 10 बॉलमध्ये धावा करायच्या 11. वीर वीरनारा सायो तारा लाखाटे काम भेटलाई र. वीर वीरनारा सायो तारा लाखाटे काम भेटलाई र. असा डॅशिंग रो बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र. असा डॅशिंग रो बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय. थोड़ा लैक ऑफ फुटवर्क रहा था पिछली गेम पे, कॉट भी हैंड होके चले गए. नए बल्लेबाज आकाश तारेकर, ये वो खिलाड़ी हैं जो खेल से तो जाना जाता है, लेकिन उनकी चाल ही ऐसी है कि कोई भी कहेगा आकाश तारेकर वंडर बॉय रायगढ़ के. हो, महाराष्ट्राचा पहिला बाईक सम्राट 19 बाईक त्यांनी मिळवल्यात. कृष्णा सातपुतेने देखील आता चर्चेमध्ये आणलंय. बाईक सम्राट अनेक आहेत, चर्चा त्यांची होते. केतन मात्रे काय गोलंदाजी केली होती काल. केतन मात्रेने या स्पर्धेमध्ये 6 विकेट घेतल्या होत्या. 7 विकेट एकाच मॅच मध्ये. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाची मालिकावीराची निसान मॅग्नाइट कार त्याने जिंकली. 5वी कार त्याच्या आयुष्यातली त्याने जिंकली. बॉल हवेत आहे.
क्षेत्ररक्षक येत आहे धावत डीप मधून समोर आणि एक चांगला झेल टिपलाय फलंदाज आकाश तारेकर गोल्डन डकचा शिकार. बदलने में देर नहीं लगता. धीरज भुईर अब हैट्रिक पे आए हैं. खराब शॉट मैं कहूँगा आकाश का. आकाश में खेला था दूर से और नए बैट्समैन बारक्या कामले बल्लेबाजी को जा रहे हैं. कुणाल ये वही है ना देर क्या तुला. तोच आहे बारक्या कांबळे. परंतु सध्या चर्चेमध्ये आहे. सध्या एक जी रील व्हायरल झाली आहे त्याच्यामुळे देखील तो चर्चेमध्ये. सर्व स्टार खेळाडू त्याच्या मागे आहेत. बारक्या एकदम डॅशिंग मध्ये चालतोय परंतु मॅच अजून ऑन आहे. सामना संपलेला नाहीये. नाव बॅक टू क्रिकेट. 9 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता. मॅच ऑन. धीरज ही इज ऑन हॅट्रिक नाव. हॅट्रिक बॉल हवेत खेळलाय. फिल्डर येत आहेत. क्षेत्ररक्षक खाली आणि हॅट्रिक कंप्लीट. धीरजने इथे हॅट्रिक कंप्लीट केली आहे. मुनाफने हा झेल टिपलाय. बारक्या कांबळे गोल्डन डकचा शिकार. या अगोदर आकाशला देखील शून्यावर बाद केलं. म्हणजेच काय 8 बॉल मध्ये धावा करायचे. सामना जिंकण्यासाठी 11. का पलटवार धीरज भुईर का और जो पानी सर्द था अब वो उबल चुका है. व्हाट अ मैच. 8 गेंदे 11 रन. नए बल्लेबाज अक्षय पवार. आता एक हॅट्रिकची झलक पाहूया कशी हॅट्रिक कंप्लीट केली. पहिली विकेट जी होती ती होती ओमकारची. बॅटची कडा घेतली भूषणने. हा झेल टिपला. त्याच्यानंतर दुसरी जी विकेट होती तो होता आकाश तारेकर बरोबर लॉंग ऑनला इथे झेल टिपण्यात आला होता. क्षेत्ररक्षक गौरवच्या माध्यमातून हा झेल टिपण्यात आला होता बरोबर लॉंग ऑनच्या दरम्यान. ऑस्ट्रेलियन स्टाईलने रिव्हर्स काप झेल. आणि तिसरी जी विकेट होती ती आल्या आल्या बारक्याला त्याने तंबूचा रस्ता दाखवला. कारण हा झेल होता एक्स्ट्रा कव्हरच्या गॅपमध्ये. तिथे एक चांगला झेल टिपलाय मुनाफने. या 3 विकेटची झलक तुम्हाला tenniscricket.in ने दाखवली आहे. हॅट्रिक कंप्लीट झाली आहे धीरज भोईरची. त्याच्यावर देखील त्याचं टेलिकास्ट होतंय या स्पर्धेच्या माध्यमातून. आता 8 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. अक्षय पवार मैदानामध्ये. मॅच ऑन. धीरजने मॅच मध्ये आणलंय पुन्हा एकदा या टीमला. पुढचा बॉल बॅटची कडा आणि इथे मात्र विकेट कीपरच्या हलकासा मागे पडलाय. भूषणने स्वतःला स्ट्रेच करत असताना प्रयत्न केला होता. अन्यथा चौथी विकेट खात्यामध्ये राहिली असती गोलंदाज धीरजच्या. आई थिंक ड्रॉप बाय भूषण पाटिल. रिप्ले में देखना इंटरेस्टिंग होगा क्योंकि आपके हाथों को लगा मानो कैच है. ये देखिए क्या कमाल की बॉलिंग कर रहे हैं. फिर आगे रखा था स्विंग भी यस ड्रॉप. लेकिन मौका था फ्लाई स्लिप वाले को. आसमान से गिरा और खजूर में अटका वाली कहावत होते होते बची. 7-10 का इक्वेशन. बने रही हमारे साथ. 7 बॉल 10 धावा. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये एक महत्वाची लढत. पहिला सामना थोडासा एकतर्फा रंगला. हा सामना रंगताना दिसतोय. धीरजचा हा बॉल. बॅटचा स्विंग चांगला आहे. डीप मध्ये स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या गॅप मध्ये खेळत असताना एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउट संधी आहे आणि 2 धावा पूर्ण करत असताना दिसलाय सोहेल शेख. म्हणजेच काय समीकरण आता असेल 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि 6 बॉल मध्ये धावा करायचेत 8. व्हाट अ मैच. कुणाल क्या लगता है ये जो स्कोर है. क्योंकि आप देखना है कि 100 में 11 ठाणे किसको बॉलिंग देती है. हालांकि बहुत अच्छा ऑप्शन केजू मुंडे भी है. काफ़ी ऑप्शंस है. लेकिन जो मैच एक तरफा लग रहा था वो मैच अब फंस चुका है. 6 गेंदे 8 रन. ये है जगन्नाथ स्मृति चषक बदलापुर का क्रिकेट. ये है तालुका हाफ की लड़ाई. बने रहिए हमारे साथ. तर आता 6 बॉल मध्ये 8 धावा करायचेत. आणि आता नुकतीच एक बातमी आली आहे. 23 अर्धशतक पूर्ण केलेली आहेत केतन मात्रेने. किंग ट्रॉफी मध्ये 19 बॉल मध्ये त्याने खार्डीच्या विरुद्ध दमदार असं अर्धशतक ठोकले. 53 धावांची खेळी त्याने कंप्लीट केली आहे.
आणि कल्याण डोंबिवली ठाणेचं नाव नेहमी चर्चेमध्ये ठेवणारा केतनच्या बॅटमधून 23वा अर्धशतक आलाय. हा आमचा डगआउट सध्या तुमच्या स्क्रीनवर दाखवला जातोय tenniscricket.in माध्यमातून. इथे आपण पाहिलं तर कोणाच्याच चेहऱ्यावर जास्त टेन्शन नाहीये. 6 बॉलमध्ये 8 करायचे आहेत. टेन्शन वाढलं असतं जर शेवटच्या बॉलवर धावा आल्या नसत्या मागच्या ओव्हरमध्ये, परंतु सध्या तरी निश्चिंत असा डगआउट पाहायला मिळाला. 6 बॉल 8 रन हे समीकरण. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. 2 सुपर ओव्हर आतापर्यंत झालेले आहेत या स्पर्धेमध्ये, त्याची भरपूर चर्चा झाली. शेवटचा षटक टाकण्याची तयारी आगासनच्या केजू मुंडेच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. केजू मुंडे लास्ट ओव्हरमध्ये, समोर असेल अक्षय पवार. पहिला बॉल घेऊन केजू. बॉल शिल्लक आहेत 6 बॉलमध्ये धावा करायच्यात 8. केजूचा पहिला बॉल लाईन इथे पाहावी लागेल. पंच सांगतात हा वाईट बॉल असेल. जय पवार यांचा इशारा, एक्स्ट्रा रन. 6 बॉल 7 रनची आवश्यकता. देखिए, इस तरह की इक्वेशन में वाइड गेंदों से बचना होगा. हालांकि केजू मुंडे एक ऐसे गेंदबाज हैं जो कभी भी कुछ भी कर सकते हैं. उनके बॉलिंग एक्शन को हम देखेंगे तो सर रिचर्ड एडली से मिलता जुलता बॉलिंग एक्शन है. पुढचा बॉल. ओ, बाउन्सरचा वापर इथे केलाय. बॅटची कडा घेतलीये आणि इथे आउट होईल फलंदाज अक्षय पवार. म्हणजेच मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट आलाय. एकही फलंदाज मगाशी बाद झाला नव्हता. हॅट्रिक नंतर तर कमाल झाली आहे. आता 5 फलंदाज बाद झालेले आहेत आदित्य प्रिया लॉजिस्टिकचे. म्हणजे समीकरण असं आहे, 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 5 बॉलमध्ये धावा करायचे 7. क्या बाउंसर था. नेस्टी वुडलैंड पे पड़ने के बाद हुक करना चाहते थे. बॉल गेंद बल्ले के ऊपर किनारा लेती भी पहुंची. दिस इज द फास्ट एंड फ्यूरियस बाउंसर फ्रॉम आगासन एक्सप्रेस केजू मुंडे. नयन भगत आलाय. आता फलंदाजी करावी लागेल वाजेपूरच्या या खेळाडूला. नयन भगत. 5 बॉल 7 धावा. केजू मुंडे गोलंदाजीसाठी सज्ज होईल. केजू मुंडेने काय बॉल टाकला होता आणि त्याच्यावर बॅटची कडा घेतली आणि त्याचमुळे पंचांनी ते बाद घोषित केले अक्षयला. 5 बॉल 7 रन. समीकरण बदललंय. नवीन फलंदाज नयन आलाय मैदानामध्ये. सोपं नाहीये नवीन फलंदाजांना इथे धावा करणं, परंतु कहाणीमध्ये नक्कीच एक मोठा ट्विस्ट आणलाय, मोड आणलाय. गोलंदाजी करत असताना धीरजने हॅट्रिक घेतली. हॅट्रिकचा दबाव बनला आणि त्यानंतर नवीन फलंदाजांना कठीण चाललंय या धावा करणं. बिल्कुल कुणाल सर, देखिए दबाव में बड़े बड़े सुरमा ढेर हो जाते हैं और बड़े बड़े 30 मार खा जाते हैं. जो दबाव को झेलेगा वहीं तो क्रिकेट खेलेगा. 5 बॉल 7 रन. समीकरण चांगलंच आहे. रंगतदार मॅच. ओहो, एक्सप्रेस बॉल पडल्यानंतर वेगाने गेलाय. थोडासा खाली राहत असताना भूषण पाटीलच्या हातामध्ये. म्हणजेच काय येतोय डॉट बॉल. 4 बॉल आणि आता 7 धावांची कहाणी असेल या मॅच मध्ये. व्हाट अ मॅच. कमाल का मुकाबला है. मुकाबला बराबरी भी छूटा तो सुपर ओवर. आप इतिहास उठा के देखिए केजू मुंडे का. बाएं हाथ के बैट्समैन के लिए ये ज्यादा घातक गेंदबाज है. 4-7ची आवश्यकता. शॉर्ट बॉल पुल केलाय. यावेळेला सक्सेसफुल होतोय. नयनच्या बॅट मधून येतोय षटकार. या सामन्याची हवा काढली या षटकाराने. तो गजब का स्ट्रोक. हालांकि देखेंगे हम बाहर निकलती भी गेंद थी और क्या नयन भगत ने शॉट खेला है. ये देखिए गेंद बाहर निकल रही थी. गुडलैंड पे खींच के मारा. पुल पावरफुल, वंडरफुल. गजब की टाइमिंग, गजब का फॉलो थ्रू और नियंत्रण देखिए शॉट पे. 6 रन. 3 बॉल मध्ये 1 रन. अजूनही या सामन्यामध्ये ट्विस्ट येऊ शकतो. 1-2 डॉट बॉल टाकावे लागतील. आता शेजारी वाढतील. फलंदाजाच्या जवळचे फिल्डर आता वाढतील. याच्यामध्ये शंकाच नाहीये. 3 बॉल मध्ये 1 धावेची आवश्यकता. सर्वच खेळाडू थोडेसे जवळ बोलवण्यात आलेले आहेत. भूषण कडून शॉर्ट कव्हर 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये आणलाय. मिड ऑफ, मिड ऑन 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये आहेत. पुढचा बॉल. 3 बॉल 1. जास्त शफल झालाय. हवेत आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकायला पाहिजे होतं असं वाटतंय, परंतु खराब एंडला थ्रो केलाय. लेग बायचा इशारा. सामना संपलाय. आदित्य प्रिया लॉजिस्टिकने हा सामना 5 विकेटने जिंकलाय. अभिनंदन टीम आदित्य प्रिया लॉजिस्टिक. धावा चेस करण्यामध्ये यश प्राप्त झाल्याने या मॅचचा हिरो नो डाऊट ओमकार पाटील, ज्याने 16 बॉलमध्ये 36 धावांची अफलातून खेळी केली. ओमकार पाटील ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. चलते हैं अगले टॉस की तरफ और पोस्ट मैच प्रेजेंटेशन
सेरेमनी की ओर। और दूसरे मैच में जब खेल की शुरुआत रहेंगी तो आपके साथ रहेंगे वॉइस ऑफ इंडिया सर हरीश पंड्या, और उनके साथ महाराष्ट्र मराठी कमेंट्री की वो मैच आउट आवाज़ जिसने कई कप अपनी आवाज़ से कामयाब किए।